ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो रेल्वेला बसलेला आहे। मी सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून रेल्वेचं वेळापत्रक ते कोलमडलेलं ते पुन्हा एकदा पुनर्पदावरती येताना दिसत आहेत। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेस्टर्न असेल, मध्य असेल, त्याचबरोबर हार्बर असेल, तिन्ही लाईनीवरच्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या आणि त्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे वेळापत्रक प्रमाणे सुरू होण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र सायंकाळपर्यंत चाकरमान्याचे आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते आणि रात्रीच्या नंतर पुन्हा एकदा रेल्वे वेळेवरती येण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र सलग आज तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, कल्याणच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वे असेल, ही 15 ते 20 मिनटं उशिराने सुरू आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हार्बर लाईन त्याचबरोबर पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येणाऱ्या व जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या 15 ते 20 मिनटं उशिराने सुरू आहेत। तर वेस्टर्नमध्ये चर्चगेटच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील 5 ते 10 मिनटं उशिराने सुरू आहेत। सध्या रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती कोलमडलेले जे वेळापत्रक आहे ते नियोजित वेळेवरती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आज सकाळी आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चाकरमान्याचे व रेल्वे प्रवाशाचे नाहक हाल होताना या ठिकाणी दिसतात आणि मध्य रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, हार्बर रेल्वे तिन्ही मार्गाच्या रेल्वे ज्या आहेत त्या लोकल गाड्या उशिराने असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक स्थानकावरती गर्दी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।